प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, इंधनाचा अपव्यय, प्रचंड मनस्ताप हा रोजचा अनुभव मुंढवा केशवनगर चौकात वाहन चालकांना अनुभवायला भेटत आहे। नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनाची पुणे महापालिकेला दखल घेणे भाग पडले। मुंढवा केशवनगर चौकात भुयारी मार्गासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद झाली असल्याने शिवसेनेच्या आंदोलनाला यश आले आहे। मुंढवा केशवनगर चौकात सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांनी वाहन चालक प्रचंड हैराण झाले होते। तासनतास वाहनांच्या रांगा लागत असल्याने इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो। येथील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी 15 डिसेंबर रास्ता रोको आंदोलन केले आणि प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला। अनेक वर्षांपासून हा प्रश्न रखडला असताना राजकारण्यांनी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले होते। भानगिरे यांनी तातडीने आंदोलन केल्यामुळे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तेथील भुयारी मार्गासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद केली। उपनगर झपाट्याने वाढत असताना पालिकेत समाविष्ट नव्या गावांचे नागरी प्रश्न प्रलंबित आहेत। महापालिकेत प्रशासक असल्याने सर्व नगरसेवक माजी झाले आहेत, त्यामुळे दात कोणाकडे मागायची। परंतु राजकीय साठमारी बाजूला ठेवून नाना भानगिरे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला। मुंढवा केशवनगर येथील रस्ते, वाहतूक असे अनेक प्रश्न रखडल्याने नागरिकांना यातना सहन कराव्या लागत होत्या। त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनाची दखल घेऊन 5 कोटी निधी भुयारी मार्गासाठी तरतूद झाले आहेत। त्याबद्दल महापालिका आयुक्त आणि प्रशासनाचे मनपूर्वक आभार, असे शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी सांगितले आहे। गेले 1.5 वर्ष सातत्याने माझ्या जनता दरबारामध्ये केशवनगर असन, मुंढवा असन, मांदेले नागरिक प्रत्येक वेळी यायचे की ज्या मुंढवा केशवनगरचा जो चौक आहे त्या चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत होती। अनेक नागरिकांना 1.5 तास त्या वाहतूक कोंडीत समोर जावं लागायचं। 1.5 तास माणूस त्या ठिकाणी अडकायचा। आम्ही 15 डिसेंबर रोजी ह्या चौकामध्ये, मुंढवा आणि केशवनगर चौकामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी आंदोलन केलं। आंदोलन केल्यानंतर त्या ठिकाणी तिथे स्थानिक नागरिकांना घेऊन, आमचे तिथले पदाधिकारी असतील हडपसरमध्ये, त्यांना घेऊन त्या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर स्थानिक नागरिकांचे म्हणणे होते की या ठिकाणी एक अंडरपास झाला पाहिजे। जर अंडरपास झाला तर त्या ठिकाणची वाहतूक कुठे सुटेल, हे मागणी आम्ही प्रशासनाकडे त्यावेळेस केली। आणि त्यानंतर एक 8 दिवसानंतर साईडचे जे काय अतिक्रम होतं त्या ठिकाणचं अतिक्रम काढण्यात आलं। आणि अतिक्रम काढल्यानंतर त्यानंतर आमची एक बैठक अतिरिक्त आयुक्त आदरणीय विकासजी ढाकणे आणि संबंधित सर्व, मग त्याच्यामध्ये अनिरुद्ध पावसकर असतील, सर्व खाते प्रमुखांसमोर बैठक झाली। आणि त्या बैठकीत असं ठरलं की या ठिकाणी अंडरपास करता येईल। म्हणून त्या अंडरपास साठी मी पत्र दिले की या ठिकाणी अंडरपास साठी लवकरात लवकर निधी त्या ठिकाणी मिळावा। आणि आज 2024-25 जे अर्थसंकल्प काल झाला त्या अर्थसंकल्पामध्ये मुंढवा चौका आणि केशवनगर चौकामध्ये अंडरपास साठी जवळजवळ 5 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध झालाय। मी मनापासून सर्व प्रशासनाचं त्या ठिकाणी आभार मानतो आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो। खऱ्या अर्थाने आपल्या आंदोलनाला या ठिकाणी यश आले। ह्याच्यामुळे त्या भागातील जवळजवळ 1.5 लाख रोज ये जा करतात, त्या 1.5 लाख लोकांचे वाहतूक कोंडीतून भविष्यामध्ये मुक्तता होईल असं मला या ठिकाणी वाटतं। आणि नक्कीच मी प्रशासनाचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो। आणि यासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना बी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला। त्यांनी आयुक्तांना फोन करून सांगितलं त्या चौकासाठी निधी या बजेटमध्ये उपलब्ध करावा। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवय्यांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव